मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेले जालन्याचे अमोल खुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून एक वादग्रस्त व्हिडिओ जारी करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतलीये। व्हिडिओमध्ये खुणे म्हणतात की जर मी दोषी असेन तर माझा कडेलोट करा, अन्यथा मनोज जरांगे यांचा करावा। आपल्याला या प्रकरणात विनाकारण अडकवले जात असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची नार्को चाचणी आणि SIT चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केलीये। माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांना पत्र देणारे लोकप्रतिनिधी आता कुठे आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी विचारलाय। या नव्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात आणि मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये नेमकी काय प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वांचे लक्ष लागले। जय शिवराय, जय शंभूराजे। मी आज रायगडावर आहे आणि हे समोर दिसतं हे टकमक टोक आहे। माझी एवढीच सरकारला मागणी, सरकार मायबापाला आणि फडणवीस साहेबांना, की जर म्या जरांगेची सुपारी जर घेतली असेल तर SIT चौकशी लावण्यात यावी, नार्को टेस्ट दोघांची होण्यात यावी। जर त्याच्यात मी जर सिद्ध झालो, म्या जर त्यांची त्या सुपारीत जर सिद्ध झालो तर ह्या टकमक टोकावून मला आहे का कडिलोट समाजाने करावात। आणि जर त्याच्यातून मी सिद्ध नाही झालो, जरांगेने जर माझ्यावर आरोप खोटे केलेत आणि त्याच्यात जर मी जर निर्दोष सुटलो तर जरांगेला सुद्धा आहे का ह्या टकमक टोकावून खाली कडिलोट करण्यात यावे। आणि माझी एवढीच विनंती, कळकळीची विनंती, जेवढे आमदार खासदार असतील महाराष्ट्रातले, माझ्या विरोधात कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं की अमोलला शिक्षाला जास्तीत जास्त शिक्षा लागण्यात यावी, पण आता त्याच्यात त्या चार्जशीटमध्ये कुठं काही नाही सुपारीचा उल्लेख। मी त्या आमदार खासदार मायबापाला माझी एवढीच विनंती की बाबा हो, जसं तुम्ही मनोज जरांगेला त्या टायमाला पाठिंबा दिला, सपोर्ट केला, मी बी एक गरीब घरचा मुलगा आहे, तुमचाच कार्यकर्ता असेल एखाद्या आमदाराचा खासदाराचा, तुम्ही सुद्धा आहे का आता जरांगेच्या विरोधात आहे का मुख्यमंत्री साहेबांना लेटर द्यावात तुम्ही। माझी एवढीच विनंती की नार्को टेस्टची आणि SITची मागणी मुख्यमंत्री साहेबांना, जेवढ्या आमदारांनी खासदारांनी माझ्या विरोधात मला शिक्षा लागण्यासाठी लेटर दिलं, तेवढ्या आमदार खासदाराला माझी एवढीच कळकळीची विनंती की आता नार्को टेस्टसाठी आणि SITसाठी आहे का तुम्ही सुद्धा आहे का मुख्यमंत्री साहेबांना निवेदन द्या। दूध का दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल। महाराष्ट्रात जे गैरसमज पसरणार माझ्याविषयी ते महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येऊन द्या